आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहे। त्यासाठी साहित्य हिरवी मिरची 2 कट करून, लसूण, बैंगन, टोमॅटो आणि 2 कांदे बारीक कट करून। त्यानंतर हे आपण इंद्रायणी चावल घेतले तर 1 पाव। यामध्ये आपण 3 चम्मच तेल टाकणार आहे। थोडंसं जिरं आणि थोडीशी मोहरी। तेल आता चांगलं गरम झाले आहे। याच्यामध्ये आपल्याला जिरा आणि मोहरी सोडायची आहे। हे बघा एकदम मस्त। तर यामध्ये आपण लसूण टाकणार, लसूण कुटून घेतलेला, नंतर बारीक कापलेल्या मिरच्या, आता यामध्ये आपण कांदा फोडून टाकणार। कांदा लालसर होईपर्यंत भाजून द्यायचा। कांदा व्यवस्थित भाजत आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूयात। एक बारीक कापून चिरलेला टोमॅटो, आता हे टोमॅटो एकजीव होईपर्यंत त्याला आपण तेलामध्ये परतून घेणार। टाकणार आपण बैंगन। यामध्ये तुम्ही आलू पण टाकू शकता, बटाटा नाही आहे तर त्यासाठी मी बैंगन टाकले। तुम्ही बैंगन, पत्ता गोबी, फूलगोबी व्हेज पुलावमध्ये टाकू शकता, गाजर वगैरे, पण ते नाही आहे मित्रांनो, त्याच्यामुळे मी फक्त बैंगन आणि टोमॅटो, कांदा याचंच व्हेज पुलाव बनवत आहे। ते आपण आता 1 चम्मच हळद टाकणार, हळद, चवीपुरतं मीठ, थोडी काश्मीरी लाल तिखट। यामुळे थोडा व्हेज पुलावला कलर येणार मित्रांनो, त्यामुळे टाकतोय। हे ऑप्शनल आहे, लाल तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाहीतर स्किप पण करू शकता। तर आपण याच्यामध्ये आता हे बघा मस्त झालेले एकजीव सर्व। आता आपण याच्यामध्ये चावल टाकूया धुवून। आता यामध्ये आपण चावल सोडणार। हे बघा मस्त झाले। चावल टाकले। आता आपण यामध्ये लगेच पाणी नाही टाकायचं। हे बघा हे तेलमध्ये एकदम मस्त एकजीव होऊ द्यायचं। आपण कसं ग्रेव्ही करतो, चिकनला कसं वाफायसाठी ठेवतो, सेम तसंच तांदूळला पण या तेलामध्ये आणि जे मिक्स आपण बैंगन, आलू सगळं कापून टाकले त्यामध्ये त्याला 5 मिनटं तरी त्याला मोकळं ठेवायचं, म्हणजे आपली खिचडी एकदम मोकळी आणि त्याला टेस्ट एकदम मस्त येते। आपण 5 मिनटं त्याला झाकून ठेवूया। आता आपण यामध्ये कट केलेला कोथिंबीर टाकणार। थोडं आपण अजून त्याला 5 मिनटं तांदूळला तेलामध्येच मिक्स होऊ द्यायचं, वाफू द्यायचं। मग त्यानंतर आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तेवढं टाकायचं, म्हणजे
जास्त पाणी नाही टाकायचं, नाहीतर मग खिचडी एकदम चिकट होणार. मोकळं होण्यासाठी जर तुम्ही 2 वाटी चावल घेतले असतील तर त्यामध्ये तेवढंच पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं. बघा आता चावल किती मस्त दिसत आहेत. बघा एक मस्त कलर एक नंबर आलेला आहे. आता आपण यामध्ये 2 ग्लास पाणी टाकणार आहे आणि मग 4 शिट्ट्या होऊन 4 शिट्ट्या करून द्यायच्या त्याच्यात आणि मग कुकर बंद करायचं. खाली डाग लागलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. हे बघा 2 ग्लास पाणी टाकले. 2 ग्लास पाणी सफिशियंट आहे मॅडम आपल्याला यामध्ये तांदूळ खिचडीसाठी. जास्त चिकट नाही झाली पाहिजे खिचडी, मोकळी आणि सुटसुटीत होण्यासाठी जास्त वेळ. लगेच पाणी नाही टाकायचं फोडणी दिल्या नाहीतर मग तुमची खिचडीमध्ये चिकटपणा येतो. हे बघा आता आपण याला कुकरला झाकण लावून घेऊया. फुल गॅसवरती 3 शिट्ट्या किंवा 4 शिट्ट्या, फुल गॅस आहे, 3 शिट्ट्या मारून घ्यायच्या. व्हेज पुलाव रेडी. बघा नंबर मोकळा. आता आपण सर्व करूया. हे बघा किती मस्त वाटतोय, मोकळा एकदम, गरम मोकळा मस्त, एक नंबर टेस्ट. तुम्ही पण असं मित्रांनो बनवून बघा. तुम्हाला जर आवडलं माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा. थँक्यू.